पेपरचे रिपोर्टर आहे का? कसे रिपोर्टर आहे? आम्ही रिपोर्टर आहे. कोण हे सांगा सोडा विषय सोडून हां बोला की. ह्या कांडप मशीनविषयी माहिती सांगा. म्हणजे कोणकोणते प्रोडक्ट काढताय तुम्ही? म्हणजे आयुर्वेदिक म्हणजे आयुर्वेदिकरित्या कसं याचा उपयोग होतोय? म्हणजे औषध गुणधर्म. औषधी गुणधर्म आता हळदीचे काय सांगायचे? बरं ठीक आहे असू द्या, सांग बोला तुम्ही. आज तसं आम्ही या कांडप मशीन मध्ये आहे ना हळद, मिरची आणि धना पावडर हे प्रोडक्शन तयार करतो. त्याच्यामध्ये कसली भेसळ न करता हे प्रोडक्शन तयार करतो आम्ही. हे कसं किलो आहे? म्हणजे हळद आम्ही शक्यतो बाहेरची विकत घेतच नाही. बाहेरची विकायला आम्ही फक्त जेवढे आम्हाला विकायला लागते तेवढीच आम्ही तयार करतो. मग ते कशी किलो आहे? म्हणजे विक्रीसाठी कशी आहे? विक्रीला मिरची आहे जवळजवळ 480 रुपये किलो. आणि हळकुंडे जसं एक प्रकारचं जुनं जातं. हे हरभरा भरडायची मशीन आहे. हरभऱ्याला टचिंग केल्यानंतर याच्यामध्ये फोडला जातो. हे फोडलं जातं याच्यामध्ये. पॉलिशची मशीन आहे. पॉलिश मशीन काय? म्हणजे सर्व प्रकारच्या डाळी पॉलिश करून शक्यतो आम्ही पॉलिश करून देतच नाही. आपण हरभरा, तूर, मूग, उडीद सर्व प्रकारच्या डाळी बनवू ह्या मशीन मध्ये. हो. हा पूर्ण सेटअप 2024ला अण्णांच्या ह्याच्यामध्ये जाय ना. सुष्मांड प्रक्रिया उद्योग जो आहे ना, सरकारी योजना आहे सुष्मांड प्रक्रिया, त्याच्या मार्फत हा उद्योग चालवला. असे किती उद्योग आहेत तुमच्या गावात राळेगण सिद्धीमध्ये? राळेगण सिद्धीमध्ये हा एकच प्रोडक्शन असेल उद्योग आहे ना, एकच उद्योग. आणि तेल म्हणजे तेल गाणं कुठं आहे? ह्याच्या पलीकडे आहे का? तिथं कोण आहे आता? चला ना मग तिकडे. कडे भरायची मशीन. कशी भरडायची? कडे भरावं. लाईट नाही का? हे तेल काढायची मशीन आहेत का? म्हणजे त्याच्यात नाही त्यातून यामध्ये काय फरक आहे? खालची वाटी राहते का, तर त्याची ना लाकडी राहते आणि हा त्याची दगडाची राहते. मग आता बाजारमध्ये आपल्याला तेल मिळते ते 140 रुपये 150 रुपये लिटर मिळते. 140-150 रुपये लिटर तुम्हाला भेटतो, पण त्याच्यामध्ये प्युअर तेल नाही भेटत. तेच की एक तेल काढायसाठी 3 किलो शेंगदाणा लागतो. मग ते बाजारामध्ये 1 शेंगदाण्याचं प्रमाण कसं आहे, 1 किलोला अर्धा किलो तेल. मग 2 किलो तेल लागते. 2 किलो शेंगदाण्याला 1 किलो
एक तेल पडतंय. मग मार्केटमध्ये आता शेंगदाण्याचा रेट किती आहे? 100 रुपये किलो आहे. हो, असेल. हां 100 रुपये किलो आहे. मग मार्केटमध्ये तेच तेल 180 रुपये किलो किंवा 160 रुपये किलो कसं विकले जाते? मग त्याच्यामध्ये तर भेसळ करतात. मेन तो प्रॉब्लेम आहे, इथं भेसळ नाही भेटत तुम्हाला. हां तिथं आता तुमचं हे कसं आहे 320 रुपये लिटर तेल आहे बरोबर आहे? 320 रुपये. लिटर म्हणजे सरासरी 3 किलोच्या म्हणजे 2.5 किलोच्या आसपास तेल 1 लिटर निघते. हां. हां बेसिक हे खाल्ल्यानंतर म्हणजे तुम्ही तेल वापरत असाल ना? हां ते खाल्ल्यानंतर तुम्हाला हां म्हणजे काय म्हणजे हे तेल कमी प्रमाणात लागते का त्यासारखं जास्त वाटायला लागते? तेल ऍक्च्युली हे वापरण्यासाठीच कमी प्रमाणात हां, वापरतात. हां. म्हणजे जे तेल तुम्ही तिथं म्हणजे बाहेरचं तेल तुम्ही 2 चमचे ज्यावेळेस वापरता हां. तेव्हा तो टेस्ट येते तुम्हाला. हां आणि कसं आहे आता सर्वांना कसं तरीच खाण्याची हां हे बरोबर. आहे ना. हां म्हणजे इच्छा असते प्रत्येकाला तेलकट खाल्लं का म्हणजे असं वाटतं त्यांना चांगलं वाटतं. हां. तसं हे आहे ना आपण आज वापरलं हां. तो टेस्ट लवकर येतो फ्लेवर. हे तेल घट्ट प्रमाणात म्हणजे घट्ट हां प्रमाणात. हां. ओके ठीक आहे थँक्यू. तुमचं नाव सांगा तुमचं. चंडेश्वरी रेवणनाथ साळवे. हां शिक्षण शिक्षण 12वी. 12. इथे किती दिवस झालं काम करताय? 2 वर्ष. 2 वर्ष. परमनंट आहे पण म्हणून नाही. का? म्हणजे अजून कसं संस्था आहे. संस्था मग झालं ना 6 महिन्याच्या वर संस्था परमनंट करून घेत असते ना. त्यामुळे